नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर किरण पाटील सर. शिवम MRI डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी मनाची अवचेतन शक्ती काय या विषयावर संवाद साधणार आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर सर, तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात? मी गेले 25 वर्षापासून माझं स्वतःचं रेडिओलॉजी सेंटर चालवत आहे. त्याच्यामध्ये CT स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी, डॉपलर इत्यादी सर्व रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन हे उपलब्ध आहेत. तर सर, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे काय? रेडिओलॉजिस्ट म्हणजे जो आपल्या संपूर्ण शरीराचं इमेजिंग करतो, त्याचे फोटो घेतो आणि ते फोटोद्वारे आपण डायग्नोसिसला प्राप्त करत असतो. डायग्नोसिस म्हणजे आपलं जे काही आपल्याला आजार होतात त्या आजाराचं निदान, ज्याच्यानुसार मग परफेक्ट निदान होतं आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट केली जाते. जसं की एखाद्या पेशंटला ॲक्सिडेंट झाल्यावर आपण CT स्कॅन करतो किंवा पॅरालिसिसचा अटॅक आल्यावर आपण MRI स्कॅन करतो वगैरे वगैरे. सोनोग्राफी, एक्सरे वगैरे असे सर्व प्रकारचे इमेजिंग मॉडॅलिटीज म्हणजे रेडिओलॉजी. तर सर, पुढचा प्रश्न असा होता की CT स्कॅन, MRI, एक्सरे यामध्ये काय फरक आहे? हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. त्याच्यामध्ये ॲक्च्युली हे वेगवेगळे अशा मॉडॅलिटीज आहेत. जसं जसं शास्त्र प्रगत होत गेलं, वैद्यकशास्त्र जसं जसं प्रगत होत गेलं त्याप्रमाणे ह्या मॉडॅलिटीज अस्तित्वात आल्या. सर्वात सुरुवातीला एक्सरेचा शोध लागला. त्याच्यामध्ये कळायला लागलं की आपल्या शरीरामध्ये हाडांची रचना कशी असते आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सोनोग्राफी झाल्या, CT स्कॅन आलं, MRI आलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्लिष्ट पद्धतीचे मशिनरीज असतात आणि त्याचा वापर करून आपण आपल्या शरीराच्या आतमध्ये शरीराला टच न करता आपण सर्व माहिती मिळवू शकतो आणि त्यानुसारच आपल्याला त्याचं निदान करता येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने या सर्व मॉडॅलिटीचा एकत्र अभ्यास म्हणजे रेडिओलॉजिस्ट असतं आणि रेडिओलॉजीमध्ये ह्या सर्व विषयांमधून आपण निदानाकडे जात असतो. अच्छा. तर सर, तुम्ही जे आहे की लहानपणापासूनच मेडिटेशनचा सुद्धा अभ्यास करत आहात, तर यामध्ये तुम्ही आत्मा आणि परमात्मा यांना मानतात का? आता हा खूप खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण वैद्यकशास्त्रामध्ये आमचे बरेच डॉक्टर मित्रमंडळी आहेत, ते सुद्धा मला हा प्रश्न विचारतात की आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये वैद्यकशास्त्र मानतं का नाही मानतं. परंतु मी तर या मनाचं आहे. आता हे सर्व एवढा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळून चुकलेलं आहे की आत्माचं अस्तित्व आपल्या शरीरामध्ये हे नक्की आहे. कारण वैद्यकशास्त्र तिथे फेल झालेलं आहे की ते आत्म्याला दाखवू शकत नाही. आम्ही रेडिओलॉजी संपूर्ण शरीराचं इमेजिंग करू शकतो, परंतु आत्मा हे दाखवू नाही शकत. परंतु आत्म्याची शक्ती मेंदूमध्ये कुठे कार्यरत असते हे आपण वैद्यकीय दृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. सर, जसं तुम्ही म्हणत आहात की आम्ही ते प्रूफ नाही करू शकत, पण तरी सुद्धा तुम्ही असं काही प्रमाण जे आहे ते सहज सरळ असं प्रमाण तुमच्या काही देण्याच्या दृष्टीने आहे का की ही आत्मा आणि परमात्मा आहे? हो, नक्कीच ही एक सुपर पॉवर आहे. याचं प्रमाण म्हणजे आपण कसं करतो की आज आम्ही डॉक्टर सुद्धा आमच्या नॉलेजनुसार पेशंटची ट्रीटमेंट करतो, परंतु बऱ्याच वेळेला काही असे प्रसंग येतात की ज्यामध्ये आम्ही दुविधेत असतो की आता करायचं काय. आपण सर्व प्रयत्न तर करून चुकलो, परंतु आता या पेशंटला वाचवणार कोण. म्हणून आम्ही सुद्धा त्या सुप्रीम शक्तीचीच आठवण करतो आणि याचाच प्रमाण आहे की ती सुप्रीम शक्ती अस्तित्वात आहे. आणि आत्म्याचं प्रमाण म्हणजे काय आहे की आपण सर्व काही ट्रीटमेंट शरीराची करतो, परंतु तो आत्मा त्या शरीरातून निघून गेल्यावर डॉक्टर काही करू शकत नाही. याचा अर्थ आत्मा शरीरामध्ये आहे तोपर्यंत डॉक्टर त्याची ट्रीटमेंट करतो, परंतु आत्मा निघून गेल्यावर डॉक्टरचे पण हात बांधलेले असतात. हां, तर जसं म्हणजेच तुमचा सांगण्याचा भावार्थ आहे की तुम्ही ही गोष्ट प्रॅक्टिकल अनुभवली आहे. त्या ईश्वराची शक्ती, ती पॉवर जी आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभव जो आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा
हाच खरं प्रमाण असतो. अगदी बरोबर. तर पुढचा प्रश्न असा आहे की जसं आत्मा आहे तर सर मन सुद्धा असतं, तर मन म्हणजे काय असतं नक्की? आता मन म्हणजे हा जसं आपल्या शरीराला अवयव आहेत बघा, मला 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहे, नाक आहे, जीभ आहे, कान आहेत, तसं माझ्या आत्म्याचे अवयव असतात. आणि हे मला स्पिरिच्युअलिटी आणि वैद्यकशास्त्र याचा समन्वय साधूनच कळलं. आणि हे आत्म्याचे अवयव म्हणजे काय आहे, तर ते मन, बुद्धी आणि संस्कार. मन, बुद्धी आणि संस्कार. हा, तर मन हे आत्म्याचा अवयव म्हणून असतं. म्हणजे ते आपण शरीरामध्ये कुठे असतं, तर आत्मा जिथे असतो आत्म्यासोबत मन असतं. याचाच अर्थ मन हे आत्म्याचा अवयव आहे आणि ते मेंदूद्वारे आपल्या शरीरावर कार्यरत असते. मग जे मन आहे त्याची विल पॉवर जी आहे, आंतरिक शक्ती, ती तुम्ही कशी वाढवू शकता याविषयी काही विशेष मार्गदर्शन? खूप खूप छान आहे हा प्रश्न. कारण याच्यामध्ये मला सांगायची खूप अशी आग्रहाचं सांगणं असं आहे की मन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मनाचा थांग कोणी ओळखू शकत नाही, किंवा मन हे एक सागर आहे, मनाला चंचल आणि मन चंचल घोडा आहे. तो क्षणात इकडे असतो तर क्षणात अमेरिकेत जाईल, क्षणात कुठे जाईल, क्षणात अवकाशात सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे इतकं फास्ट मन असतं. तर ह्या मनामध्ये आता असं पर्याय निवडला गेलेला आहे की मन हे आत्म्याच्या अंडर कार्यरत असतं. आणि मनामध्ये 2 प्रकार असतात. खरं तर आपलं चेतन मन आणि अवचेतन मन, ज्याला आपण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणतो. आता शास्त्रीय दृष्ट्या म्हणा किंवा वैद्यकीय दृष्ट्या म्हणा, 3रा प्रकार त्याच्यामध्ये अस्तित्वात आलेला आहे, तो म्हणजे सुपर कॉन्शियस माइंड. अगदी अतिचेतन मन ज्याला म्हटलं जातं. आणि याद्वारेच आपण आपल्या शरीरावर आणि आपल्या मेंदूद्वारे कार्यरत असतो. तर हे अवचेतन मन जे आहे ते आपलं खरं मेंदूवर ताबा ठेवणारं मन असतं. आणि चेतन मन जे असतं ते फक्त 10% भाग असतो आपल्या मनाचा. जसं आपण मोठा आईसबर्ग पाहिला, समजा हिमनग असतो, हा समुद्रामध्ये जो हिमनग असतो त्याचा फक्त 10% भाग हा वरती दिसतो, परंतु 90% भाग हा खाली दिसतो. त्याप्रमाणे आपल्या मनाचा जो चेतन मन असतं, कॉन्शियस माइंड, ते फक्त 10% हे असतं. आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे 90% असतं, 90% भाग असतो हा त्याचा. आणि त्याच्यामध्येच खरं आपलं इमोशन, आपला स्वभाव, आपले जे ऑटोमॅटिक होणारे क्रिया आहेत, त्या सर्व क्रिया ह्या त्याच्याद्वारे कार्यरत होत असतात. तर मग त्याची शक्ती वाढवण्यासाठी, विल पॉवर वाढवण्यासाठी, जसं मी म्हटलं की अवचेतन मन आहे आणि चेतन मन आहे, मग ते चेतन मन जे आहे ते जागृत ठेवण्यासाठी तुम्ही नियमित कोणता अभ्यास करता? मनाची जी शक्ती आपण जे म्हणतो त्या मनाच्या शक्तीसाठी आपण आता जो काही लोक त्याच्यासाठी प्राणायाम करतात, काही लोक शारीरिक योगा करतात. जसं आपण म्हणतो ना, स्वस्थ मन असेल तर स्वस्थ तन असतं, किंवा स्वस्थ तनामध्ये स्वस्थ मन असतं, असं दोन्ही बाजूनं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं आपलं जे सुपर कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंड आहे, अवचेतन मन, त्याची शक्ती ही खरी आपल्या शरीरावर कार्यरत असते. आणि आपण कोणतीही क्रिया करतो, आता आपली प्रत्येक क्रियाची ऑर्डर ही ब्रेन मधून येत असते. आता ब्रेन काय आहे, तर ब्रेन म्हणजे आपल्या असंख्य असं ॲक्झॉन, डेंड्रॉन अशा असंख्य वायरींचं जाळं आहे. आणि ते जाळ्याने त्या वायर्स एकमेकाशी कम्युनिकेट करत असतात, संवाद साधत असतात. ते एकापासून दुसरीकडे न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतं आणि त्याच्या थ्रू तो संवाद साधत असतात. आणि जेव्हा एकच क्रिया ही परत परत होते तेव्हा त्याची मेमरी आपल्या मेंदूमध्ये बनते. आता मेंदूमध्ये मेमरी बनते म्हणजे मेंदूमध्ये हार्ड डिस्क नाही, तर हे सबकॉन्शियस माइंड असतं ना, तर ते आपल्या मेंदूच्या हार्ड डिस्कचं काम करत असतं. आणि त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. तुम्ही म्हणजे तुमच्या कळत न कळत ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात. जसं काही लहानचा मुलगा मोठा होतो, त्याला आपण शिकवतो
की अमुक ठिकाणी सू करायची, अमुक ठिकाणी शी करायची, अशा पद्धतीनं तो त्याच्या मनाला ट्रेन करतो आणि नंतर त्याला सांगावं लागत नाही, त्याला ऑर्डर द्यावी लागत नाही, सहज त्याचं ते सहज होतं. कारण त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात. ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणा किंवा ऑटोमॅटिक होणारी जी एक कार्य आहे ते सर्व आपल्या सबकॉन्शियस माइंडद्वारे होत असतं. आणि ह्या सबकॉन्शियस माइंडला स्ट्रॉंग करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे मेडिटेशन आहे. आता मेडिटेशन म्हणजे योगाभ्यास. तो सर तुम्ही जसं म्हणतात मेडिटेशन, योग अभ्यास, तर तुम्ही रोज किती प्रॅक्टिस करतात मेडिटेशनची? आता योग प्रॅक्टिस करणं म्हणजे आपण आपल्या मनाला डिसिप्लिन लावणं असं मी समजतो. अच्छा. आणि मनाची डिसिप्लिन लावणं हे आपल्याच मनावर अवलंबून असतं. जसं की कॉम्प्युटरचा प्रोग्रॅमर असतो, तो कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम करतो आणि तशा पद्धतीनं ते प्रोग्राम तयार होतो, त्याचं सॉफ्टवेअर बनून जातं. तशाच पद्धतीनं आपण चेतन मनाद्वारे अवचेतन मनाला ऑर्डर देतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या वेळेस आपण सकाळी उठायचं असतं ना, तर आपण अलार्म लावतो घड्याळामध्ये. बरोबर. आणि आपण समजा अलार्म लावला की 4 वाजता किंवा 5 वाजता उठायचं आहे आपल्याला, तर बऱ्याच वेळेला काही इम्पॉर्टंट कामासाठी उठायचं असतं ना, तर आपण त्याचे 3 किंवा 5 मिनिटं आधीच जागे होऊन जातो आणि चेक करतो किती वाजले. अगदी बरोबर सर. ही शक्ती असते आपल्या अवचेतन मनाची. आणि हेच अवचेतन मन आपण जितकं स्ट्रॉंग करत राहू आणि ते स्ट्रॉंग आपण मेडिटेशनद्वारे करू शकतो. मेडिटेशन म्हणजे या अवचेतन मनाला डिसिप्लिन लावण्याचं काम. जसं सर तुम्ही म्हटले की डिसिप्लिन आपण लावतो आहे मनाला, पण याच्या आधी काही वेळ तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असेल ना? हो. तर ती प्रॅक्टिस तुम्ही कशा प्रकारे किती वेळ करत गेले, किंवा तुम्हाला ते करत असताना काही गोष्टींना सामोरे जावं लागलं का? अगदी बरोबर. आणि हेच प्रॅक्टिस मी आता मला हे स्पिरिच्युअल ज्ञानाची जुळल्यापासून मला जवळपास 46 वर्ष झालेली आहेत. तर या 46 वर्षामध्ये मी लहानचा मोठा झालो. त्याच्यानंतर माझं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटच्या पण 5 डिग्रीज मी मिळवल्या. तर या प्रत्येक वेळेला सुद्धा मला याचा खूप खूप फायदा झाला. कारण या स्पिरिच्युअल नॉलेजमध्ये मेडिटेशनची प्रॅक्टिस आपण जसं करतो ना, जसं आपण एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो, जसं खेळाडू प्रॅक्टिस करतो बॅटिंगची, तर तो बॅटिंगमध्ये अगदी माहीर होऊन जातो, तर त्याची खासियत होऊन जाते. अशा पद्धतीनं आपण जर प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस केली तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच पारंगत होत जातो. मला याचा अनुभव खूप खूप प्रत्येक ठिकाणी आला. अभ्यास करताना सुद्धा मी लक्षात घेतलं ते की जसं आपण मेडिटेशन करतो तर आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते. आपल्या मनात मन इकडे तिकडे धावत नाही. आपल्याला कुठलंही कार्य करायचं असलं तर आपण त्याच्यात कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि हे हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसद्वारे सहज शक्य होतं. म्हणजेच आमच्या प्रेक्षकांना हेही अनुभवायला येईल की मेडिटेशनने आपण आपला स्वभाव जे आहे ते बदलवू शकतो. तर पण सर, मन आणि स्वभाव याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, स्वभाव हा मनावरच अवलंबून असतो आणि हा स्वभाव हा मन जसं त्याला फिडिंग देतं तसा स्वभाव होतो. त्यालाच आपल्या स्पिरिच्युअल भाषेमध्ये, आध्यात्मिक भाषेमध्ये म्हणा, संस्कार असं म्हटलं जातं की हा सुसंस्कारित आहे, चांगल्या स्वभावाचा माणूस आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं मन चांगलं आहे. आणि स्वभाव किंवा आपला जो गुणधर्म असतो तो आधी पहिले मनात बनत असतो. एखादा माणूस जो एखादं वाईट किंवा चांगलं कृत्य करतो ना, त्या आधी त्याचा पूर्ण ठसा आपल्या मनामध्ये उमटलेला असतो आणि ज्याच्या मनामध्ये तो ठसा उमटलेला असतो म्हणूनच तो तसा बनतो. एखादा व्यक्ती खूप प्रेमळ असतो कारण तो त्या मनामध्ये तसा विचार करत करत राहतो, त्याचं मन तशाच पद्धतीचं ट्रेंड झालेलं असतं. अशा प्रेमळ व्यक्तीला तुम्ही कितीही सांगितलं की अमुक ठिकाणी जाऊन तू एखाद्या व्यक्तीचा खून कर, तो करू नाही शकत. कारण हेच त्याचं शक्ती आहे की त्याचे जे ओरिजिनल स्वभाव आहे. अगदी बरोबर. तर सर, असं म्हणायला हरकत नाही, जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की आत्माचा अवयव आहे मन. तर आता जसं तुम्ही स्वभाव म्हटले, तर असं निष्कर्ष निघतं की मन मग स्वभाव म्हणजे संस्कार हा सुद्धा आत्म्याचा एक अवयव आहे. बरोबर, असंही म्हणू शकतो आपण. अगदी बरोबर. तर मन आणि स्वभाव याचा संबंध आपण जाणून घेतला.
डॉक्टर म्हणून माइंडच्या टेस्ट आपण करू शकतो का? हा पण खूप छान छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण आम्ही इमेज करतो संपूर्ण बॉडीची, अख्ख्या शरीराची प्रत्येक 0.001 mm पासून आम्ही सर्व गोष्टी इमेज करू शकतो. परंतु वैद्यक शास्त्र मनाचा अभ्यास आजपर्यंत MRI मध्ये किंवा CT स्कॅन मध्ये प्रूव्ह करू शकलं नाही. परंतु वैद्यक शास्त्र या निष्कर्षाला पोहोचलेलं आहे की मन हे जिथून कार्यरत होतं ती हायपोथॅलॅमस शक्ती आहे, आणि स्पिरिच्युअलिटीनुसार सुद्धा आत्म्याचं ओरिजिन हे तिथे दाखवलं गेलेलं आहे, आणि त्या पद्धतीतूनच आपल्या मेंदूला त्याच्या ऑर्डर्स निघतात. आणि आपण आता आपण त्याला म्हणतो माइंड मॅपिंग. खऱ्या अर्थानं माइंड मॅपिंग म्हणा किंवा नार्को टेस्ट असतात म्हणा, हे सर्व हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे रेकॉर्ड झालेलं असतं ना, जेव्हा आपलं कॉन्शियस माइंड हे डॉर्मंट असतं, म्हणजे ते कार्यरत नसतं, अशा वेळेला सबकॉन्शियस माइंड कार्यरत असतं. म्हणजे एखादा व्यक्ती खोटं बोलत आहे का नाही हे आपल्याला त्याच्यातून सिद्ध करता येऊ शकतं. हे शास्त्रीय दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच ही अवचेतन मनाची शक्ती आहे जी सर्व दूर आपल्याला मदत करत असते. हे खूपच सुंदर मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं की सायन्स आणि विज्ञान आध्यात्मिक आणि विज्ञानाचा हा समन्वय खूप सुंदर आहे. तर आपण मन जे आहे हे बऱ्याच वेळा म्हणतो हा मानसिक रुग्ण आहे, मनाने आजारी आहे. तर हे आपण कसं टेस्ट करू शकतो की हा समोरचा व्यक्ती जो आहे तो मनाने आजारी आहे? हो, आपण आता मॉडर्न सायन्समध्ये याच्या टेस्ट अस्तित्वात आहेत. त्याला ब्रेनचं EEG किंवा ब्रेन मॅपिंग म्हटलं जातं. ज्याचं मन खूप चंचल असतं, म्हणजे तुम्ही शांत बसलेले असाल तर आणि मन चंचल असतं तर त्याचा EEG पॅटर्न हा वेगळा येतो. त्याच्या ज्या वेव्हज येतात ब्रेन मधून येणाऱ्या त्या वेगळ्या येतात, आणि ज्याचं मन हे स्थिर असतं आणि आपल्या सर्व कर्मेंद्रियांवर कंट्रोल करणारं असतं, अशा ज्या ब्रेन मॅपिंगच्या वेव्हज असतात त्या वेगळ्या प्रकारच्या येतात. त्या गॅमा टाईपच्या वेव्हज येतात, आणि हे शास्त्राने प्रूव्ह केलेलं आहे. तसं याचं काही एक उदाहरण, तुम्ही ज्या संस्थेशी जोडलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही मेडिटेशन करता, हा प्रयोग कुणावर केला गेला आहे का? हो, हा प्रयोग आमच्या ब्रह्माकुमारी मुख्यालयाच्या ज्या जानकी दादी म्हणून ह्या प्रशासिका आहेत त्यांच्यावर हा प्रयोग संपूर्ण जगामध्ये प्रूव्ह करण्यात आलेला आहे की मोस्ट स्टेबल माइंड ऑफ द वर्ल्ड म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि शास्त्रज्ञांनी हा शास्त्रीय दृष्ट्या त्यांचं ब्रेनचं मॅपिंग कंटिन्युअस वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून केलेला आहे, आणि त्यातूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. खूपच सुंदर सर. तर सर, तुम्ही खूप अनमोल मार्गदर्शन आज आम्हाला केलं. तर तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या प्रेक्षकांना काही सांगू शकता? हो, नक्कीच, जरूर मी सांगू शकेल. प्रेक्षकांसाठी टेक होम मेसेज म्हणून मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या अवचेतन मनाची शक्ती हे आपणच जाणू शकतो, आणि आपण मनाचे गुलाम नाही, आपण मनाचे राजा आहोत. आपण म्हणतो ना की माझा हात, माझं मन, माझे डोळे, तर हे मी म्हणणारी शक्ती ही वेगळी आहे, आणि ती शक्ती म्हणजे आत्मा आहे. आत्मा हा राजा आहे, मन हा त्याचा अवयव आहे. म्हणून आपण मनाचे गुलाम नाही, त्याचे राजे आहोत. आपल्या मनाला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, आणि ते पण त्याला चांगल्या प्रकारचं नेहमी फीडिंग द्यायचं, म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर चांगल्या पद्धतीनं रेकॉर्डिंग होत राहतात, आणि अशा पद्धतीनं सबकॉन्शियस माइंड हे आपल्यासाठी रोबो म्हणून कार्यरत होऊ शकतं, आणि हे ऑटोमॅटिक कार्य होऊ शकतं. म्हणजे आपण विचार करू शकता, आता डॉक्टरांना सांगावं लागत नाही की एखादा पेशंट आला की त्याच्याशी कसं बोलायचं, ते ऑटोमॅटिक होतं. आणि अशाच पद्धतीनं आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या मनाची शक्ती ही आपणच ओळखा, आध्यात्मिकतेतून त्याच्यावर विजय मिळवा, आणि मनाचे गुलाम न होता मनाचे मालिक व्हा. अच्छा, धन्यवाद, नमस्कार. सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
तर श्रोते हो, आज आपल्यासोबत डॉक्टर किरण पाटील यांनी खूप अनमोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की मनाची शक्ती काय असते, चेतन मन, अवचेतन मन. याच्यातून आज आपण जाणून घेतलं की आपण मनाचे मालिक आहोत आणि आपण मेडिटेशनचा जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यास केला तर आपण आपल्या मनावर कंट्रोल करू शकतो आणि सुदृढ मन हे आपल्याला मिळू शकतं. तर प्रेक्षक हो, भेटू पुढच्या कड़ीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.